नमस्कार. कथेचे नाव स्वतंत्र भारताची कथा. 1947 हा एक फक्त वर्ष नव्हतं, तर लाखो भारतीयांच्या स्वप्नांचं, बलिदानाचं आणि संघर्षाचा परिणाम होता. भारत ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला आणि अखेर संपूर्ण स्वराज्य या संकल्पनेला मूर्त रूप मिळालं. गुलामगिरीची सुरुवात 1947च्या पालशीच्या युद्धानंतर हळूहळू इंग्रजांनी भारतावर राज्य करण्यास सुरुवात केली. भारताची संपत्ती, संस्कृती, उद्योग सगळं लुटलं गेलं. शेतकरी कराच्या जाचात बुडाले, कारागीर बेरोजगार झाले आणि भारतीय आपल्या देशातच परके बनले. स्वातंत्र्याची पहिली ठिणगी 1857 मध्ये मंगल पांडे आणि इतर शूर सैनिकांनी बंड पुकारले. हे स्वतंत्र समर इंग्रजाविरुद्धची पहिली मोठी लढाई ठरली. जरी ती लढाई अपयशी ठरली तरी स्वातंत्र्याच्या बीज भारतीयांच्या मनात खोलवर पेरले गेले. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात दादाभाई नौरोजी, बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले यासारख्या नेत्यांनी राष्ट्रीय भावना जागृत केली. टिळकांचा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा नारा प्रत्येकाच्या हृदयात पोचला. लाल बाल पाल त्रयीने जनतेला उठावासाठी प्रेरित केले. महात्मा गांधींचा अहिंसात्मक मार्ग 1915 मध्ये गांधीजींनी परत येऊन सत्याग्रह आणि अहिंसा याचा मार्ग दाखवला. चंपारण सत्याग्रह 1917, असहकार आंदोलन 1920, दांडी यात्रा 1930, मिठाच्या सत्याग्रहाने जगाचे लक्ष वेधले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो भारतीय रस्त्यावर उतरले, तुरुंगात गेले पण चुकले नाही. क्रांतिकारकांचा त्याग. गांधीजी अहिंसा शिकवत असतानाच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यासारखे तरुण क्रांतिकारक शौर्याने हसत हसत फासावर चढले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज संस्थान स्थापना करून परदेशातून लढा दिला. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असा नारा उचलला. अंतिम लढा आणि स्वातंत्र्य. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांची शक्ती कमी झाली. भारतात आंदोलन तीव्र झाली. 1942चे भारत छोडो आंदोलन ही निर्णायक ठरली. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ट्रिस्ट विथ पिस्टल भाषणातून स्वतंत्र भारताची घोषणा केली. मध्यरात्री 12 वाजता तिरंगा फडकवला. भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याची जबाबदारी. स्वातंत्र्य मिळालं पण त्यासाठी लाखो बलिदान द्यावे लागले. आज आपल्यावर जबाबदारी आहे एकता, विकास, प्रगतीचा मार्ग धरून या स्वातंत्र्याची किंमत जपणे. धन्यवाद.